100ला हे एवढं? अरे बापरे. भांडे चोरायला बघतात हे चोट्टे. त्याला मारा वाजून त्याने मला अजून चावायला. व्लॉग सुरू होण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट झाल्यावरती लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. नमस्कार मंडळी, पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही आलो आहे नागाव बीचवरती. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल, अलिबागच्या बीचवरती फक्त आम्ही बोटिंगच केली, बाकी काही केलं नाही. तिथे पाण्यात खेळलो नाही, काही नाही, थोडीफार मजा केली, निघून आलो. गर्दी होती आणि तिथे असं मोकळं पण वाटत नव्हतं पाण्यात बसून खेळायला वगैरे. त्यामुळे नागाव बीचचं आम्ही चॉईस केलं आहे आणि मस्तपैकी छान फॅमिली टाईम स्पेंड करतो इथे. आता तुम्हालाही तसंच वाटतं का? आजी बाबांना आम्ही बीचवरती आणायच्या ऐवजी पंढरपूरला न्यायला पाहिजे होतं? मला कमेंट करून सांगा. बीचवर भिजायला तर आलोय पण भिजत नाही आम्ही, फक्त फोटोशूट केलेला आहे. ते मुलं बसलेत. हॅलो, मस्तपैकी आता आमचं फोटोशूट चालू आहे. मग आपण आमच्या मम्मीचा अवतार बघा, असं फिरायचे अवसर करते पण फिरत नाही. मम्मीचे केस जिंगला तर मी मागे जो तुम्हाला प्रश्न विचारला तो का विचारला असेल? कारण काही जणांचं असं म्हणणं होतं की आजीबाबांना या वयात देवदर्शनाला पंढरपूरला न्यायला पाहिजे होतं, तुम्ही बीचवर नेऊन काय केलं? हे काही त्यांचं वय नाही बीचवरती जाण्याचं. का? आजीची इच्छा होती लाईफमध्ये एकदा तरी समुद्र बघावं, ती आम्ही पूर्ण केली. आणि जो काय आनंद होता आजीच्या चेहऱ्यावर, बाबांच्या चेहऱ्यावर, तो आम्ही बघितला, तुम्ही नाही. त्यामुळे तुम्ही ठरवू नका त्यांनी कुठं जायचं आणि कुठे नाही आणि त्यांनी काय करावं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझी राहा, ते त्यांच्या लाईफमध्ये एन्जॉय करतील. बरं जाऊ द्या, सगळ्यांचेच विचार काही सारखे नसतात, आपण सगळ्यांनाच काही समजवू शकत नाही. पण कमेंट करून नक्की सांगा ज्यांना माझे विचार पटले असतील तर. मस्तपैकी छान समुद्रावरती भिजायची इच्छा होती, पण काय आम्ही उशीर केला आणि मस्त दुपारामध्ये उन्हात शेकत होतो. त्यामुळे पाण्यात काही भिजलो नाही, कारण ऊन लागलं असतं आम्हाला. त्यामुळे घोडा दिसला, घोडा रायडिंग केली आणि छान मजा पण केली. सर नाही घाबरू नको, तिला घाबरू नकोस. जवळ चालता राहतो ताट होईल. अहो जसा तुम्ही दूर दूर पळाल तसा तुमच्या जवळ येईल तो. काही एन्जॉय करतात. चले ये. काय नाही करत तुम्ही, घाबरती कशाला आहे? तुम्ही घाबरताय. काय काय कसे आहेत अंडे झिंगे? 100ला हे एवढं? अरे बापरे, चांगलं आहे की मग. आणि हे काय एवढं स्वस्त असतं इकडं? किती? 100 दादा. किलो वर किती? बघ किती आहे ती पिशवी, बघा गाठ पण नाही बसत ती. अजून वाढवा ना. एकच आहे सगळे, एकच रे, एकाच घरात. हे दिलं यांनी, एकच गडशी तुम्हाला पाहिजे ना. आम्ही सगळे एकच घराचे आहेत. आपण देऊ. मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून आमचे बरेचसे ब्लॉग आहेत ना आधीच मधीच कट होतात. ते पण शक्य तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता आम्ही आलोय आय लव काशी बीचला. मगाशी आम्ही गेलो होतो अलिबागच्या बीचवर, त्याच्यानंतर गेलो नागावच्या बीचवर, आता आलोय काशीद बीचवर आणि इथून पुढे जाणार आहे आम्ही. आता ती पुढे दाखवू. आता इथे भरपूर सारे दुकान आहे. मी तर सांगेल की नाही यायचं असेल तुम्हाला बीचवरती तर नागाव पण नका जाऊ, अलिबाग पण नका जाऊ. अलिबागला फक्त बोटिंग आहे. इथं तुम्ही काशीद बीचला येऊ शकता आणि मस्त छान बसायला पण सोय आहे. छान वाटतं, एकदम रिलॅक्स, थंडगार, मस्त. या तुम्ही आले तर. म्हणजे 6च्या आतमध्येच या, 6 नंतर शक्यतो इथे बसू दिलं जात नाही, पोलीस येतात इथे.
त्यामुळे. पण खरं तर बीचवर बसायला संध्याकाळचं छान वाटतं, पण काय माहिती. चलो जाऊ दे, आता आलो आहे 2 मिनटं बसू, जाऊ पुढे. हे गेलेत पुढे माझ्या. छान वाटतं एकदम, मस्त बसू म्हटलं बीचवर काहीतरी खात, पण जाऊ देत, आमचा टाईमच चुकलाय तर काय. इथून आता मुरुड जंजिरा एक 5 ते 6 किलोमीटर आहे. पण भूक लागली आहे, त्यासाठी आम्ही हॉटेलला आलो आहे. तर जेवण करू आणि नंतर पुढे जाऊ आणि नंतर मग स्टे करणार आहे. मस्त हॉटेल आहे, चलो. आता आम्ही आले हॉटेलमध्ये. जबरदस्त भूक लागली आहे. मस्त हॉटेल आहे खरंच. सर्वांना खूप भूक लागलेली आहे. आलेलं आहे. आजीला आणि यांना वहिनीला कोणत्याच हॉटेलला नेऊ नका, भांडे चोरायला बघतात हे चोट्टे. अहो लोकांना तळत वाटी चांगलं मोडले तर किती पैसे होते. आजी बी म्हणते आमची कल्याणी, आमच्या वहिनीला वाटून ठेवले कल्याणी. बादली घेऊन टाक. मस्त आहे ना खरंच या हॉटेलचं जेवण. रेटिंग देणार असेल तर 10 पैकी किती देणार? हां, जर कुणी या रूटला आलं ना सांगा. जर या कुणी रूटला आलं आणि कोणाला हॉटेल बघायचं असेल चांगलं टेस्टी, तर या रूट हॉटेलला या. CA गोल्डन स्टे करायचं तर स्टेची पण सोय इथं. एवढंच की प्राईस जास्त आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने असा विचार करून आले असेल तर स्टे करू शकताय. आम्ही काही इथं प्रमोशन नाही करत आहे, पण खरंच मनापासून हॉटेल आवडलं त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतोय. हा रोड आहे अलिबाग मुरुड जंजिरा रोड. तिथे हे रेस्टॉरंट आहे CA गोल्डन. तुम्ही इथं आले ना जरूर या हॉटेलला या. खूप छान टेस्ट आहे या हॉटेलची आणि त्यांचं इंटिरियर पण बघू शकता, खूप मस्त आहे. फोटोशूट आम्ही खूपच केला. खूप खूप मस्त आहे. आणि ते फॅमिली रूमसुद्धा आहेत तुम्हाला स्टे करायचं असेल तर. मस्त खरंच खूप छान व्ह्यू आहे तिथे, बघू शकता समोर किती छान आहे. आणि त्याचसोबत इकडे स्विमिंग पूलसुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता मस्तपैकी, जसं की आता आमचे बाबा आणि पप्पा करतायत. प्राईजचं जर म्हणाल, जेवणाची प्राईज लोकल आहे. फक्त स्टे करायचं असेल तर प्राईस हाय आहे. तर तुम्ही तुमच्या विचाराने स्टे करू शकता. ओके, खरंच खूप छान होतं जेवण बघ, आम्हाला आवडलं. काय रेसिपी सांगू शकता थोडीफार? रेसिपी आपली रेग्युलर रेसिपी. ग्रेव्ही आपली मॅडम आपली काजू मगजची ग्रेव्ही असते. कांदा टॅमॅटो मिरची अद्रक लसूण सर्व जातं त्याच्यामध्ये. ते आम्ही ग्रेव्ही बनवतो आणि कांदा मसाला बनवतो. टॅमॅटो आणि कांदा वापरताना कच्चा वापरता का तो? कांदा मसाला आम्ही कच्चा फ्राय करून ग्रेव्ही बनवून ठेवतो सेट करून. त्याच्यानंतर आम्ही तडका देतो अद्रक लसूण मिरचीचा आणि नंतर मग ग्रेव्हीमध्ये सेट करून ते तुम्हाला देतो. खवा पण असतो का त्याच्यात? नाही खवा नाही, क्रीम आणि बटर वापरतो. थँक्यू. खरंच खूप छान आहे. जर तुम्ही इकडे आले तर या हॉटेलला नक्की या आणि इथे जेवण करून जा. काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण आवडलं मनापासून म्हणून आम्ही सांगतोय तुम्हाला. जरूर या, खरंच या. जेवण करून झाल्यावरती आम्ही पुढे निघालो तर आम्हाला बघा हे काय दिसलं, आणि ते पण एवढ्या रात्री. तुम्ही कोणत्या मूवीमध्ये बघितली ही हवेली कमेंट करून नक्की सांगा. हे जे हवेलीचं गेट आहे आणि ही जी आतमध्ये हवेली, ही तुम्हाला वीराना मूवी जी तुम्ही बघितली असेल भूताची, तिच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जे वीरानाचं शूट होतं ज्यावेळेस ते बंगल्यामध्ये जातात आणि जिथं ती वीरानाला कफ आपलं ठेवलेलं असतंय ते ती ही हवेली आहे. आणि या ठिकाणी त्या हवेलीचं शूट झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही
अशी हवेली पूर्ण विरानाचं अर्ध शूट या हवेलीत झालेलं आहे. विरानाबरोबरच भरपूर मूवीमध्ये हे हवेलीचं ज्यावेळेस सीन असतात आणि ज्यावेळेस विराना टाईप म्हणजे जे मूवी असतात हॉरर मूवी त्यामध्ये या हवेलीचा यूज केला जातो. ते वाटतंय का नाही हो बाबा. बांधराले बी भीती वाटते कुत्र्यांले भीती वाटते बाबा मला ना कुत्र चावलं बारीक करे. म्हणून तू अशी करते मग त्या करता काठी असली म्हणजे वांधा नाही काठी घेतली का पैसे नाही तर त्याला मारा वाजून त्यांनी मला अजून चावायला लावलं. आजी तुम्ही एक काम करा, घेऊन जाते पार्सल आमचं तिकडं आणि ते तिकडंच ठेवा. आणि काय दुसरं आणायचं का मग? चालेल. असं नाही भेटायचं. किती दुसरं आणलं तर असं नाही भेटायचं. आणि आणलं शोधून तर आम्ही काय नाही भेटणार. आम्ही आणू ना तसं तुम्हाला शोधून आणले तसं. खरा सिक्का आहे मी, खरा सिक्का. एवढं बोलायलाच सांगा फक्त, बाकी काही नका सांगू आम्हाला. येतात आम्ही रूमसाठी थांबलेलो आहे, स्टे करायचं आहे. बघूया आता काय आता कोणती रूम घ्यायची बघा आपली. ह्या 2 रूम बुक केल्यात आम्ही. सो रूम बघा अशा रूम आहेत. इथे वॉशरूम आणि इथे मी. आणि हा व्ह्यू काय खास नाही आहे त्याच्यामुळं काय बघायण्यासारखं नाही. झोपायचं तरी आपल्याला एक रात्र काढायची. आणि इथे काय आहे, ओ बाल्कनी. ही बाल्कनी ठीक आहे, नॉट बॅड, चांगली आहे. चला सो सकाळी भेटू आता. बाबा एक खेकडा काही पोट नाही भरणार तेवढ्या लोकांचं. गेट ढुपूक राजाचं घर. गावाला बघा बघण्याची किती इच्छा होती, एवढे पायऱ्या चढत वरती गेले. तुमच्यासाठी एक शायरी कि खुदा हर नजर से बचाए आपको, चांद तारों से सजाए आपको. जर सिक्का तो नसेल तर डायरेक्ट मारून टाकतात इथून. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचसोबत थर्ड पार्टही जरूर बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे.